नवीन आर्थिक वर्षात होणारे 6 मोठे बदल कोणते? चला एका मिनिटात समजून घेऊयात. नंबर 1, जर तुम्ही यूपीआय वापरत असाल तर तुमचा रजिस्टर नंबर ऍक्टिव्ह आहे का चेक करा. जर नंबर ऍक्टिव्ह नसेल तर तुमचं यूपीआय डिऍक्टिव्हेट केलं जाऊ शकतं. नंबर 2, लक्झरी हॉटेल आणखीनच महाग होणार आहेत, कारण आता एक्सपेन्सिव्ह हॉटेल्स म्हणजे ज्यांचा रूम रेट 7,500 रुपये पर नाईट किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा हॉटेलमधील रेस्टॉरंट मध्ये तुम्ही जेवण करण्यासाठी गेलात तर तुम्हाला 5% ऐवजी 18% जीएसटी भरावा लागणार आहे. नंबर 3, तुमचं पॅन कार्ड आधारला लिंक नसेल तर तुमचं डिव्हिडंड इन्कम तुमच्या अकाउंट मध्ये दाखवला जाणार नाही. यामुळे तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागू शकतो. त्यामुळे तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करून घ्या. नंबर 4, 1 एप्रिल पासून म्युच्युअल फंड होल्डर्स किंवा डीमॅट अकाउंटसाठी केवायसी कंपल्सरी करण्यात आली आहे. केवायसी नसेल तर तुमचे अकाउंट फ्रीज किंवा रिस्ट्रिक्ट केले जाऊ शकते. नंबर 5, इन्कम टॅक्स स्लॅब म्हणजे वार्षिक 12.75 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. आणि नंबर 6, युनिफाईड पेन्शन स्कीम. ऑगस्ट 2024 मध्ये इंट्रोड्यूस केलेली युनिफाईड पेन्शन स्कीम 1 एप्रिल पासून लागू केली जाणार आहे. ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जास्त स्ट्रक्चर्ड आणि स्टेबल पेन्शन इन्कम सिस्टीम असणार आहे. बाकी 1 एप्रिल पासून हे सर्व बदल ऑफिशियली करण्यात येणार आहेत. त्यामुळे ऍक्शन घेण्यासाठी जास्त उशीर करू नका आणि याबाबत इतरांनाही सजग करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.